सध्या राज्यभरात कथित अपहरण प्रकरण जे भिगवणमध्ये घडलेलं आहे त्या प्रकरणाची प्रचंड चर्चा होताना पाहायला मिळते. खरं तर वेगवेगळे अँगल आहेत. सुरुवातीला जी एफ-आय-आर आली त्या एफ-आय-आर नंतर मग मुलीने एक वेगळं स्टेटमेंट दिलं, त्यानंतर प्रतिज्ञापत्र तिने स्वतःहून दिलं, त्यानंतर कोर्टात सुद्धा ही सगळी केस जी आहे ती कोर्टाच्या समोर हे सगळं प्रकरण गेलं. त्यानंतर आज या प्रकरणातली सगळ्यात महत्त्वाची अपडेट म्हणजे या मुलीला आता बालसुधार गृहामध्ये तिची रवानगी करण्यात आलेली आहे. त्यामुळे आत्तापर्यंत ही मुलगी आणि तिचेच कुटुंबीय एकमेकांच्या विरोधात बोलताना पाहायला मिळतात. अपहरण झालं की नाही झालं असे अनेक विषय आहेत. त्याचबरोबर या मुलीला बालसुधार गृहामध्ये नेमकं का पाठवलं गेलं अशा अनेक मुद्द्यांवरती खरं तर चर्चा करणं गरजेचं आहे. आणि कोर्टाच्या दृष्टिकोनातून या केसला कशा पद्धतीनं पाहिलं जाईल, हे नेमकं अपहरणाची केस म्हणून स्टँड केली जाईल की काय होईल या सगळ्या प्रकरणामध्ये, हे सगळं जाणून घेणार आहोत. कायदा काय सांगतोय हे जाणून घेणार आहोत. माझ्याबरोबर ज्येष्ठ कायदेतज्ञ ॲडव्होकेट मिलिंद पवार सर आहेत. सर, काय सांगाल, एकंदरीत वरकरणी पाहता पहिल्यांदा तर ही केस आणि आज या मुलीला बालसुधार गृहामध्ये पाठवणं, मुलगी सज्ञान आहे, तिला अशा पद्धतीनं बालसुधार गृहामध्ये नेमकं पाठवण्यामागचं कारण काय असू शकतं? मुळात केसचं बॅकग्राऊंड जर पाहिलं तर संबंधित मुलीला तिच्या आईवडिलांच्या कस्टडीमधून पळून नेलं, म्हणजे थोडक्यात किडनॅप केलं अशी काहीतरी केस होती, म्हणजे मिळालेल्या माहितीनुसार. आणि तशी केस जर असेल तर किडनॅप केलं, मग तिच्यावर अजून काय काय केलं त्याप्रमाणे पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल होऊन त्या कलमासहित गुन्हा दाखल झाला असेल आणि पोलीस मोशनमध्ये येऊन तपास सुरू झाला असेल. परंतु त्यामध्ये गोष्ट अशी घडलेली दिसते की संबंधित मुलीने स्वतः व्हिडिओ जारी केला. त्या व्हिडिओमध्ये सांगितले की मला कुणी किडनॅप केलेलं नाही, वयाने मी मेजर आहे, म्हणजे तिचं 18 वर्ष पूर्ण झालेलं आहे, पण थोडक्यात ती साज्ञान आहे. आणि साज्ञान व्यक्तीला घटनेतील कलम 19(1) नुसार प्रत्येकाला आपलं आपलं स्वातंत्र्य आहे. नंतर असंही कळलं की तिला न्यायालयासमोर हजर केलं. न्यायालयामध्ये हजर केल्यानंतर तिने स्वतःहून ॲफिडेविट फाईल केलं की मला कोणी किडनॅप केलेलं नाही, ज्याच्याबरोबर मी गेले माझ्या संमतीने मी गेलेलं आहे, तो माझ्या लहानपणापासूनचा ओळखीचा आहे, कॉलेजचा मित्र आहे, काय जे असेल ते त्या प्रतिज्ञापत्रामध्ये त्याचा उल्लेख असेल. आणि त्यानंतर न्यायालयाने निर्णय घेतला का नाही माहीत नाही की सुधारगृहामध्ये त्या संबंधित मुलीची रवानगी करावी. जनरली ज्या वेळेला अशा प्रकारचे गुन्हे घडतात आणि जो संबंधित गुन्हेगार हा अल्पवयीन असतो आणि त्यावेळेला ज्युएनाईल ॲक्टनुसार संबंधित बाल गुन्हेगार त्याला समजून बाल गुन्हेगार न्यायालयाच्या ऑर्डरप्रमाणे सुधारगृहामध्ये ठेवण्याची प्रथा आहे किंवा पद्धत आहे कायद्यानुसार. आता यामध्ये मुळातच ही मुलगी साज्ञान आहे, ती जर प्रौढ असेल तर तिला तिचं पूर्ण स्वातंत्र्य आहे. तिचा जोडीदार कोण असावा, तिने काय निर्णय घ्यावा, कोणाबरोबर जावं. आपला हिंदू मॅरेज ॲक्ट स्पेशल मॅरेज ॲक्ट 1954 नुसार कुठल्याही प्रौढ व्यक्तीला कुठल्याही जाती धर्मातील व्यक्तीशी विवाह करण्याचा पूर्ण मुभा दिलेली. आणि असं असताना जर त्या मुलीला पळून जाऊन त्याशी लग्न करायचं असेल किंवा इतर कुठल्या गोष्टीसाठी पळून गेला असेल आणि म्हणून अशी जर घटना घडली असेल तर मुळात संबंधित मुलीच्या पालकांनी दिलेली फिर्याद ही खोटी ठरते. आता खोटी ठरल्यानंतर पोलीस कुठल्या अनुषंगाने तपास करतात, दोषारोप कशा प्रकारे येतं, यावर या सगळ्या आता कायदेशीर पुढच्या गोष्टी अवलंबून असतील. पण कालच्या प्रकारानंतर एकतर त्या संबंधित मुलीने व्हिडिओ जारी केला, प्रतिज्ञापत्र दाखल केलं. अशाही परिस्थितीमध्ये जर तिला बाल सुधारगृहात ठेवण्याचे जर आदेश झाले असतील तर ते कायद्याने चुकीचे आहेत. तसं तिला ठेवता येणार नाही, कारण पूर्ण तिची मुभा आहे. पण पोलिसांना असं वाटलं असेल जर हिला वेगळं एकटी सोडली तर कुठल्याही प्रकारचं काहीतरी वादंग निर्माण होऊ शकतं, मुलाच्या कस्टडीत दिलं तरी प्रॉब्लेम होऊ शकतो. आणि म्हणून पोलिसांनी जर विनंती केली असेल, एक संरक्षक, शेवटी सुधारगृहात ठेवणं म्हणजे काही शिक्षा नसती, नियंत्रणाखाली ठेवणे, देखरेखीखाली ठेवणे, तिच्या जीवाला धोका व्हायला नको, सामाजिक अशांतता निर्माण व्हायला नको, या अनुषंगाने ठेवलं असल्याची शक्यता असं मला एक वाटतं. सर, या प्रकरणामध्ये जसं पहिल्यांदा म्हटलं गेलं होतं की आई आणि भावाच्या डोळ्यांदेखत या मुलीचं अपहरण झालं, त्यांच्या डोळ्यांमध्ये मिरची पूड टाकण्यात आली, त्यांच्याकडचे काही सोन्याचे दागिने हिसकावण्यात आले, असं सगळं या एफ-आय-आर मध्ये पहिल्यांदा जी दाखल झाली होती त्यामध्ये म्हटलं गेलं होतं. आता ही मुलगी म्हणते की असं काहीच झालेलं नाहीये, मी स्वतःहून त्यांच्यासोबत गेलेली आहे. बरं, ती असं सुद्धा सांगते की जेव्हा मी भिगवणमधून निघाले तासाभराच्या नंतर मी माझ्या भावाला फोन करून सांगितलं सुद्धा की मी याच्या बरोबर आहे म्हणून. मग असं असताना सुद्धा हा सगळा ही जी काही एफ-आय-आर दिली गेलेली आहे, जर अपहरणाचा बनाव रचला गेला असेल किंवा एफ-आय-आर मध्ये जर खोटी माहिती असेल तर त्यावरती काही कायदेशीर कारवाई होऊ शकते? नाही, मुळातच आता म्हणजे दोन गोष्टी झाल्यात. एकतर फिर्याद दाखल झाली, शेवटी कुठल्याही मुलीला पळून नेणं, किडनॅप करणं किंवा तिला गायब करणं हा गंभीरच गुन्हा आहे.
तात्काळ पोलिसांनी दखल घेतली असेल, पोलिसांची काही चूक नाही. दिलेल्या फिर्यादीनुसार तक्रार घेतली, गुन्हा दाखल झाला. गुन्हा दाखल झाला, पोलिसांनी तपासाला सुरुवात केली असेल, CCTV चेक करणं, टावर लोकेशन बघणं. आणि हे संबंधित मुलीला जेव्हा कळलं असेल की माझ्या विरोधात माझ्याच पालकांनी धादांत खोटी फिर्याद दाखल केली, म्हणून तिने तात्काळ लगेच स्वतःचा व्हिडिओ जारी केला. म्हणजे तिला पळून नव्हते आता सिद्ध झालेलं आहे, ती अल्पवयीन नव्हती हेही सिद्ध झालेलं आहे, ती मेजर आहे. पण एकंदरीत सगळी परिस्थिती पाहता आता सध्याचं आपण वातावरण जर पाहिलं तर सामाजिक वातावरण एवढं कलुषित झालेलं आहे. शेवटी भारत देश हा आपला विविधतेने नटलेला देश आहे. हिंदू मुस्लिम ज्या काही गोष्टी घडल्या, कुठलीही घटना घडली की ताबडतोब त्याला धार्मिक रंग द्यायचा. मग हा का का केला जातो? ठराविक राजकारण्यांकडनं केला जातो. आज तुम्ही बघा, परवाच आमच्या पुण्यातील शिवाजीनगर न्यायालयामध्ये श्रीमंत कॉकट यांचं व्याख्यान ठेवलं होतं आणि ते व्याख्यान बंद पाडण्यासाठी काही हिंदुत्ववादी कार्यकर्ते डायरेक्ट कूच करून न्यायालयाच्या गेटपर्यंत आले. पोलिसांची कुमक तिथं आली. पोलिसांना देखील ती जुमानत नव्हती. म्हणजे आता ह्या अशा कार्यकर्त्यांची, लोकांची भावना न्यायालयापर्यंत जाण्याची मजल त्यांची गेलेली आहे. परवा खासदार कोल्हेंचं भाषण पुणे विद्यापीठामध्ये ठेवलं होतं, तो बंद पाडण्याचा कार्यक्रम झाला. म्हणजे एकंदरीत सगळी ही काही धुडगूस घालणारी मंडळी आहे. आणि मग हे का घडतं? ठराविक राजकारणी हे सगळं घडून आणतात. कधी घडून आणतात? ज्या वेळेला निवडणुका असतात, मोठमोठे सामाजिक प्रश्न असतात. सध्या तुम्ही संसदेतलं जर पाहिलं तर संसदेतनं ती एपेस्टीन फाईल वगैरे त्याच्यावर मोठा गाजरवळ चालला आहे. आणि मग समाजाचा कॅमेरा, आपलं लक्ष विचलित करण्यासाठी हे फक्त असले प्रकार केले जातात. पण त्याने होतं काय? कारण नसताना सामाजिक अशांतता होती, सामाजिक प्रश्न बाजूला पडतात, आपलं लक्ष विचलित होतं आणि ते करण्यामध्ये ठराविक लोक हे यशस्वी होतात. कारण आता ही भिगवणची केस जर पाहिली तर ही महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये ही पहिली केस आहे का? अशा अनेक प्रकारच्या केसेस घडल्यात. पण काही घडलं की हिंदू मुस्लिम त्याला कलर द्यायचा, जातीवादाचा कलर द्यायचा आणि ठराविक लोक हे करतात. खरं म्हणजे हे राज्य शासनाची जबाबदारी असते. ज्या वेळेला गृहमंत्री आहेत, पोलीस खातं आहे की शांतता कशी अबाधित राहील, त्यांचं हे सगळं काम आहे. पण त्यांच्याकडनं जर दुर्लक्ष झालं आणि अशा लोकांना जर समर्थन आतून मिळत गेलं तर खुलेआम ते आता कोर्टापर्यंत पोचले, इथून पुढं आपल्या घरापर्यंत पोचतील याची शक्यता नाकारता येत नाही. आणि त्यातनं या अशा घटना घडतात, धारिष्ट्य वाढतं. शेवटी प्रकार काय आहे? एक मुलगी स्वतःहून तिच्या प्रियकरासोबत, तिचा बॉयफ्रेंड असेल, तिला लग्न करायचं असेल माहीत नाही, पण त्याच्याबरोबर ती स्वतःहून पळून गेला असं कोण म्हणतंय? ती मुलगीच म्हणते. आणि घरातले वडील, आईवडील सांगतात, शेवटी आईवडिलांचं प्रेम असतं की माझ्या मुलीला किडनॅप करून दिलं. म्हणजे हा दोन कुटुंबातला एक हिंदू मुस्लिम जरी असेल तर मुलगी हिंदूची आहे आणि मुस्लिमांचा मुलगा आहे आणि त्यातनं घटना घडल्या असेल. पण हे राजकीय लोक कसा त्याचा गैरफायदा घ्यायचा प्रयत्न करतात. लगेच हिंदू मुस्लिम लव जिहाद कशाला कसं जोडून अर्धवट बातम्या, फोटो, व्हिडिओ सोशल मीडियातनं पब्लिश करून समाजामध्ये कसं कलुषित वातावरण निर्माण करता येईल, या दृष्टीने हा एक झालेला प्रयत्न दिसतो असं वकील म्हणून मला वाटतं. सर, दुसरीकडे असंही म्हटलं जात आहे की या मुलीने जो काही व्हिडिओ बनवला होता किंवा त्यानंतर तिने प्रतिज्ञापत्र दिलं, हे सगळं तिनं या मुलाच्या दबावाखाली येऊन केलेलं आहे. तिला या सगळ्यामध्ये दबाव टाकलेला असेल, तिला मारहाण झालेली असेल, असं बरंच काही काही म्हटलं जात आहे. जर या प्रकरणामध्ये तो अँगल असेल, आतापर्यंत तरी तसं दिसून येत नाहीये, ही मुलगी म्हणते की मी माझ्या मर्जीने केलंय, पण जर तिच्यावरती दबाव टाकला जात असेल तर त्या मुलीची कस्टडी पुन्हा एकदा तिच्या आई वडिलांकडे मिळण्यासाठी किंवा या सगळ्यातलं सत्य बाहेर येण्यासाठी नेमकं काय काय केलं? आता यामध्ये कसं आहे की काल तिला मला वाटतं बारामतीच्या न्यायालयासमोर तिला हजर केली. हजर केल्यानंतर कुठलाही, समजा आता ही तर व्हिक्टीम आहे, ही मुलगी आहे, कुठल्याही आरोपीला न्यायालयासमोर हजर केल्यानंतर न्यायाधीश स्वतः संबंधित आरोपीला विचारतात, तुला पोलिसांच्या विरोधात काही तक्रार आहे का? तक्रार असेल तर तक्रार दिली तर लिहून घेतात. जनरली आरोपी सांगतात आमची काही तक्रार नाही. तसंच ह्या व्हिक्टीमला, ह्या पीडित मुलीला काल न्यायालयासमोर बोलून घेतलं असेल आणि न्यायाधीशांनी स्वतः चौकशी केली असेल, तुझ्यावर कोणाचा दबाव आहे का, तुला कोणी प्रेशर, तुला काही कुणी मिसगाईड केलं आहे का, हे ॲफिडेविट, हा व्हिडिओ तुला काही धमक्या देऊन, कुठलं खोटं आमिष दाखवून असं काही केलं आहे का? तसं जर असेल तर तात्काळ ते न्यायालयासमोर रेकॉर्ड झालं असतं. पण ज्या अर्थी संबंधित मुलीने स्वतःचं प्रतिज्ञापत्र न्यायालयात दाखल केलं की मी स्वतःहून गेलेले, मला कोणी किडनॅप केलेलं नाही, उलट ह्याच लोकांनी खोटी फिर्याद दिली, म्हणजे आता हे क्रिस्टल क्लिअर आहे की तिच्या विरोधात झालेला गुन्हा हा पूर्ण खोटा होता. आता पोलिसांनी कसा तपास करायचा? शेवटी FIR दाखल झालेली आहे, मुलीला किडनॅप केलं असं आईचं म्हणणं आहे, मुलगी म्हणते मला किडनॅप केलंच नाही. अशा परिस्थितीमध्ये जर असा तपासात निष्पन्न झालं की हा किडनॅप काही प्रकार झालेलाच नाही, तर संबंधित आरोपीला 169चा रिपोर्ट जुना CRPCनुसार सोडून द्यायचा अधिकार पोलिसांना आहे.
की अशा अशा प्रकारची फिर्याद आली, त्याप्रमाणे आम्ही किडनॅपिंगचा गुन्हा दाखल केला. संबंधित पीडित मुलीकडे आम्ही चौकशी केली असता ती मुलगी स्वतःहून गेल्याचं निष्पन्न झालं आहे आणि म्हणून ह्या आरोपीच्या विरुद्ध कुठलाही सबळ पुरावा मिळून येत नाही, याला सोडून द्यायला हरकत नाही असा 169चा रिपोर्ट संबंधित पोलिसांना न्यायालयासमोर दाखल करावा लागतो आणि तो जर न्यायालयाने ॲक्सेप्ट केला तर आरोपीला सोडून दिलं जाईल आणि तो गुन्हा क्लोज होईल जर या अँगलने तपास झाला तर. पण या सगळ्यात जर तिच्या कुटुंबियांनी ही खोटी फिर्याद दिल्याचं सिद्ध झालं तर त्यांच्या विरोधात पण काही ॲक्शन घेतली जाऊ शकते? नाही, आता शेवटी कसं आहे की आता खरी का खोटी हा एक प्रश्न असतो. आता त्यांनी स्टोरी कशी केली की आम्ही बाजारात चाललो होतो आणि मग ते मुलगा कोणीतरी आलं आणि 4 व्हीलरमध्ये तिला बळजबरी कोंबून तिला घेऊन पळून गेलं. पण त्या क्षणाला काही वेळानंतर संबंधित मुलीचा व्हिडिओ जर आला असेल तर दिलेली फिर्याद ही दादांत खोटी होती, सकृतदर्शनी आता सिद्ध झालं आहे, बरोबर आहे. पण तसं जर नसेल तर मग शेवटी कसं आहे, आम्हाला असं वाटलं की तिला बळजबरी कोणी ओढून नेली की काय, किडनॅप केली का, आमचा संशय होता म्हणून आम्ही फिर्याद दिली. पोलिसांनी तपास सुरू केला, मोशनमध्ये इन्व्हेस्टिगेशन आलं आणि तपासात निष्पन्न काय झालं, त्या मुलीला किडनॅप केलंच नाही, ती मुलगी स्वतःहून गेलेली. मग याच्यामध्ये ही फिर्याद खरी का खोटी हे ठरवायचा अधिकार पोलिसांचा आहे आणि पोलिसांनी जर तसा न्यायालयात आरोप केला म्हणजे त्या संबंधित फिर्यादीविरोधात की यांनी दादांत खोटी फिर्याद देऊन आम्हाला कारण नसताना तपास करायला लावला, पोलीस मोशनमध्ये आले, नाही ठिकाणी पळापळी झाली, शासकीय यंत्रणा सगळी कारण असताना हे झाली, सामाजिक तणाव निर्माण झाला, असं जर पोलिसांना वाटलं आणि कोर्टापुढात असा रिपोर्ट दिला सरकारी वकिलांच्या माध्यमातून की संबंधित फिर्यादीने दादांत खोटी फिर्याद दिली होती, तिच्यावर रितसर कारवाई व्हावी, असं जर झालं तर कोर्ट कॉग्निझन्स देऊन फिर्यादीवर देखील कारवाई होऊ शकते, असा देखील कायदा आहे. धन्यवाद सर तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल. आपण बघितलं की आत्ताचं हे जे काही प्रकरण आहे या प्रकरणामध्ये आत्ता तरी एवढंच दिसतंय की ही मुलगी असं म्हणते की मी जे काही केलंय हे माझ्या मर्जीनं केलेलं आहे, मला कोणीही दबाव टाकलेला नाही आणि माझ्या कुटुंबियांनी दिलेली फिर्याद ही खोटी आहे असं तिचं म्हणणं आहे. अर्थात या प्रकरणावरती आता भिगवण पोलीस जे आहे ते तपास करताना पाहायला मिळत आहेत. दोन्हीकडच्या बाजू ऐकून घेऊ, दोघांचे जबाब नोंदवू आणि मग या प्रकरणामध्ये जे काही घडेल त्यावरती माहिती देऊ असं सध्या तरी पोलीस म्हणताना पाहायला मिळत आहे. त्यामुळे आता या प्रकरणामध्ये नेमकं काय खरं काय खोटं हे पुढच्या तपासातूनच समोर येईल. कॅमेरा पर्सन निलेशसह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे. आता जोकासू STP या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशियंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू STP तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड.